मोसंबीची गुंडी गळ होऊ नये म्हणून आपण फवारणीसाठी कोणती औषधं वापरली आणि एसटीपी मशीन किती लिटर डिझेल मध्ये किती एकर फवारणी करतं सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. औषधं पहिल्यांदाच आणले होते त्याच्यामुळे सकाळी वावराकडे निघालो मी. कसं माहितीये का, सकाळच्या टायमाला वारा नसतं त्याच्यामुळे फवारणी व्यवस्थित होती. आणलेली औषधं ठेवून दिले आणि एसटीपीची नळी वाढायला आलो. वॉक चालू केला पण त्याच्यातून पाणीच आहे ना. आता जेव्हा लाईट येईन तेव्हाच फवारणी करायला लागली. पण पहिल्यांदा दाखवतो म्हणलं तुम्हाला आपण कोणते औषध आणले म्हणून. बायोविटो, नगाटा, कॅप्टन M45 आणि सेवर म्हणजे स्टिकर. थोड्या वेळातच लाईट आली होती, मोटर चालू करून मग टाकी भरून घेतली. जेवढे काय औषध आणले होते ना आपण तेवढे सगळे आरे बारी न टाकून दिले. एक काठी घेतली, सगळे औषधं पाण्यात मिक्स केली. आणि आपण औषधं कुठून आणतो माहितीये का, पैठण मध्ये असलेल्या कृषी खात्याकडून. कारण शेतकऱ्याचं विश्वसनीय दुकान म्हणजे कृषी खाता कृषी सेवा केंद्र. आमचे 400-500 झाडाची फवारणी फक्त 1-1.5 लिटर डिझेल मध्ये होऊन जाते. एसटीपीचं पहिलं ग्रीस वगैरे पाहिले, बंद असलेले कॉक चालू करून दिली. मग मारलं एसटीपीला हँड. आता पळत जातो, गन घेतो, फवारणी करायला लागतो. आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो मच खरंय. मोसंबीची गुंडी गळ होऊ नये म्हणून आपण फवारणीसाठी कोणती औषधं वापरली आणि एसटीपी मशीन किती लिटर डिझेल मध्ये किती एकर फवारणी करतं सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. औषधं पहिल्यांदाच आणले होते त्याच्यामुळे सकाळी वावराकडे निघालो मी. कसं माहितीये का, सकाळच्या टायमाला वारा नसतं त्याच्यामुळे फवारणी व्यवस्थित होती. आणलेली औषधं ठेवून दिले आणि एसटीपीची नळी वाढायला आलो. वॉक चालू केला पण त्याच्यातून पाणीच आहे ना. आता जेव्हा लाईट येईन तेव्हाच फवारणी करायला लागली. पण पहिल्यांदा दाखवतो म्हणलं तुम्हाला आपण कोणते औषध आणले म्हणून. बायोविटो, नगाटा, कॅप्टन M45 आणि सेवर म्हणजे स्टिकर. थोड्या वेळातच लाईट आली होती, मोटर चालू करून मग टाकी भरून घेतली. जेवढे काय औषध आणले होते ना आपण तेवढे सगळे आरे बारी न टाकून दिले. एक काठी घेतली, सगळे औषधं पाण्यात मिक्स केली. आणि आपण औषधं कुठून आणतो माहितीये का, पैठण मध्ये असलेल्या कृषी खात्याकडून. कारण शेतकऱ्याचं विश्वसनीय दुकान म्हणजे कृषी खाता कृषी सेवा केंद्र. आमचे 400-500 झाडाची फवारणी फक्त 1-1.5 लिटर डिझेल मध्ये होऊन जाते. एसटीपीचं पहिलं ग्रीस वगैरे पाहिले, बंद असलेले कॉक चालू करून दिली. मग मारलं एसटीपीला हँड. आता पळत जातो, गन घेतो, फवारणी करायला लागतो. आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्याला फॉलो करायला विसरू नका. जे आहे ते बरं आहे म्हणून मी म्हणतो मच खरंय.